मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे मैं यहाँ अपने लिए रब से तेरी। लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना। खिले खिले चेहरे से आज घर है मेरा, गुल गुल
गवळण फुगडी गवळण नाचे नागाचा डेरा गणगण वाजे गवळण फुगडी गवळण नाचे नागाचा डेरा गणगण वाजे गवळण फुगडी गवळण नाचे. कार्यक्रम आवडत असेल तर काय करायला हवंय? आम्ही असं समजून गेलो नाही तर आमचा कार्यक्रम बघता बघता तुम्ही मंत्रमुग्ध झाला आहात असा गैरसमजच आम्ही करून घेतो. धन्यवाद. हे जे कार्यक्रम असतात ना, ओटी भरण्याचा असो, बारशाचा असो, म्हणजे नामकरण सोहळा असो, हे कार्यक्रम संस्कारात्मक असतात. आपल्या या कार्यक्रमातून जास्तीत जास्त चांगले संस्कार कसे बाळावर होतील असा प्रयत्न आमच्या कार्यक्रमातून आम्ही करत असतो. मगाशी माझे आई अंबेचे आशीर्वाद आपण घेतले, पुनश्च आई अंबेच्या आशीर्वादाचा बोध आपण देखील इथे भेटलो आणि आई अंबेचे आशीर्वाद आपल्या या कार्यासाठी, आपल्या बाळासाठी अखंड ठेवले. आदि माया ब्रह्मा बाई
गोप्याचं औक्षण, बाळाचं औक्षण आणि मग बाळाचा नामकरण विधी इथे केला जातो. त्याचप्रमाणे आता बाळाचा नामकरण विधी आपल्याला करायचा आहे. बाळाची मावशी आत्या आलेल्या आहेत. चला स्टेजवर यायचंय. आणि एक कुमारिका, बाळाची मावशी, बाळाची आत्या आणि एक कुमारिका. आणि औक्षण कोण कोण करणार आहे त्यांनी यायचंय वरती. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. देवकी यशोदेचा बाळ कृष्ण घ्या, कुणी गोविंद घ्या. देवकीला आज छये आला गोकुळी, नंदलाल यशोदेला त्याची माया आगळी. लाज दया दुधाचा त्याच्या मुखी देऊया, लाज दया दुधाचा त्याच्या मुखो पाळल्या. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या. कन्यारत्न इथे जन्माला आलेला आहे या पाळण्यातूनच. गोप्याला पाळण्यात घालायचं. ते काढून घ्यायचं, खाली ठेवायचं, कारण एवढी जागा नाहीये तिथे. पाळण्याच्या खाली कुणी लक्ष्मी घ्या, तू घे गौरी. बरोबर. कुणी सरस्वती घ्या,
ताई एक मिनिट. पण नाव ठेवल्यानंतर ठोका बरं का. नाव ठेवायच्या आधी नका ठोकू. कानात नाव सांगायचंय, खूप करायचंय. किती प्रेम आहे ना दोघींमध्ये. असंच आपण टिकून राहू की आपल्याला मारावं असं वाटत नाहीये. बाळाचा नामकरण विधी इथे झालेला आहे. पण छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे रामा के गीत की तरह, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली
धन्यवाद. पोचला ना संध्याकाळी मला तुम्ही सांगा कसं आहे. आजच्या ह्या नामकरण सोहळ्यात आर्याच्या नामकरण सोहळ्यात आज आपल्याकडे जे भजनी मंडळात ते सुंदरपणे त्यांचं प्रेझेंटेशन करत आहे. अगदी सुंदरपणे त्यांचं नृत्य पण खूप छान वाटत आहे. सगळ्यांनाच मला वाटतं सगळ्यांनाच आवडतं आहे असं मला वाटतंय. तर त्यांची अजून एक नवीन ओळख आहे. ती ओळख तुम्हाला सांगायची आहे की हे जे सखी माऊली महिला मंडळ जळगाव हे जे मंडळ आहे ते गौराई महाराष्ट्राची हे स्टार प्रवाह वाहिनीवर गौराई महाराष्ट्राची स्पर्धेमध्ये हे मंडळ जाऊन आलेलं आहे. त्याच्यानंतर स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियलमध्ये ते मंगळा गौर खेळण्याची संधी सुद्धा या मंडळाला मिळालेली आहे. तसेच लग्नानंतर होईलच प्रेम यामध्ये सुद्धा या दोन्ही मराठी मालिकांमध्ये त्यांना मंगळा गौर खेळण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. त्यासाठी त्याची निवड करण्यात आलेली आहे. तर यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. स्टार प्रवाह
त्यांच्या मैत्रिणींचा हा ग्रुप सुद्धा स्टार वाहिनीवरील अगदी प्रसिद्ध असं हे महिला मंडळ आहे. तर खूप छान छान खूप सुंदर करतायत ताई तुम्ही. मी चौधरी परिवारातर्फे आणि त्यांच्या शैलाताईंच्या मैत्रिणीतर्फे मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करते आणि यापुढे असेच कार्यक्रम करत अशी तुमची सदिच्छा प्राप्त करते. धन्यवाद. ज्योतिताईंसाठी एकदा आमच्या सखी माऊली मंडळाकडनं जोरदार टाळ्या वाजवा. अशा प्रकारे त्यांनी आमचं कौतुक केलेलं आहे. कौतुकाची थाप ही प्रत्येक महिलेला हवी असते, पण ती कौतुकाची थाप मिळते ती तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांकडनंच आणि तुमच्या साऱ्यांचे आशीर्वाद घेऊनच. यशाची एक एक पायरी आम्ही चढतो आहोत. आताच त्यांनी आमचं कौतुक केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे खरंच स्टार प्रवाहावरच्या मालिकेमध्ये 2 मालिकेमध्ये आम्ही काम करून आलेलो आहोत आणि आपल्या इथे आदेश बांदेकर आलेले होते. ताईंना सगळं माहीत आहे, त्या होत्याच कारण त्या कार्यक्रमाला. लोकमतचा कार्यक्रम होता, मोठा कार्यक्रम झालेला होता. गौराई महाराष्ट्राची म्हणून निवडायची होती आणि त्यासाठी माझी आणि माझ्या एका मैत्रिणीची निवड झालेली होती, सोनाली जोशी, गीता कुलकर्णी. आणि या दोघींना आदेश बांदेकरांनी स्टार प्रवाहावरच्या मालिकेत नेलेलं आहे आणि तिथे आमची मंगळागौर आम्ही दाखवली होती. पण लगेच 15 दिवसात परत स्टार प्रवाहावर आम्ही झळकलो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आम्ही 4 जणी गेलेलो होतो. मी होतेच, ललिता कोपरकर होते, कविता कोपरकर होते आणि अजून एक मैत्रीण आहे, तिला बरं नाही, ती सपनाकर. अशा आम्ही 4 जणी परत त्या मालिकेमध्ये जाऊन आलेलो होतो. पुनश्च एकदा आमच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. धन्यवाद. पहिल्या दिवशी दिली दुनियेत जन्माला आला बाळ शाहरुख. बाळना हलवी अशोक सराफ, तो बाळा जो दोरे तो. बाळना हलवी अशोक सराफ, तो बाळा जो दोरे तो. दुसऱ्या दिवशी आली माधुरी, हसते स्वागत ऐश्वर्या करी. जुईच्या हातात पाण्याची दोरी, तो बाळा जो दोरे तो. जुईच्या हातात पाण्याची दोरी, तो बाळा जो दोरे तो. तिसऱ्या दिवशी हेमा मालिनी देहुनी आली नवले शिवरी. लतानी छान गाते गाणी, तो बाळा जो दोरे तो. लतानी छान गाते गाणी, तो बाळा जो दोरे तो. चौथ्या दिवशी रवीना आली, बाळाला घाले टाकू आंघोळी. राणी मुखाची आंघोळ घाली, तो बाळा जो दोरे तो. राणी मुखाची आंघोळ घाली, तो बाळा जो दोरे तो. 5व्या दिवशी काजल आली, बाळाला टीक लावू लागली. जय श्री गणपतीने दृष्ट काढली, तो बाळा जो दोरे तो. जय श्री गणपतीने दृष्ट काढली, तो बाळा जो दोरे तो. 6व्या दिवशी सलमान खान घेऊन आला ऋतिक रोशन. पाळणा गातोय अमिताभ बच्चन, तो बाळा जो दोरे तो. पाळणा गातोय अमिताभ बच्चन, तो बाळा जो दोरे तो. 7व्या दिवशी आला सचिन, शाहरुखची बॅग गेला घेऊन. सोहेब अख्तर गेला हातून, तो बाळा जो दोरे तो. सोहेब अख्तर गेला हातून, तो बाळा जो दोरे तो. 8व्या दिवशी झाला व्यवहार, बाळाला
जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यांना बक्षीस मिळतंय त्यांच्यासाठी. टाळ्यांचा प्रतिसाद काय एवढा कमी? भूक लागली आहे का? खायची पण सोय आहे आपल्याकडे. आर्याला लागला महिना 2. आर्याला लागला महिना 2. कोणाचा आहे OnePlus चा फोन? या जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आर्याला लागला महिना 3. आर्याला लागला महिना 3. कोणी लावली आहे हेअर पिन? जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या सगळ्यात शेवट बसलेल्या आहेत त्या. आर्याला लागला महिना 4. आर्याला लागला महिना 4. कोणाच्या गळ्यात आहे मोत्याचा हार? या. खाली बसलाय त्या पण लाजत लाजत हातावरती केलाय त्यांनी. या जोरदार नकोय तुम्हाला? चक्क नाही म्हणतायत मला नकोय बक्षीस. अरे मग हात का वरती केला तुम्ही? आपण दुसऱ्यांना संधी दिली असती. भरपूर आहेत की. या आता जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. असू दे ना. हात वरती केलाय ना पटकन. बक्षीस तर कोणी असो. आता मला तर काही नातं तुमचं माहित नाही. मी काही पार्सलिटी वगैरे करत नाहीये. हा आर्याला लागला महिना 5. आर्याला लागला महिना 5. कोणाच्या पर्स मध्ये आहे काच म्हणजे आरसा? उभ्याच राहिले. या तुम्हाला जावंच लागेल. जावंच यायचं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. टाळ्या नाही वाजवत आहे. आर्याला लागला महिना 6. आर्याला लागला महिना 6. कोणाला आवडतो चहा गरम गरम? बऱ्याच जणांना आवडतो पण यांनी हात वरती केलाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आर्याला लागला महिना 7. आर्याला लागला महिना 7. कोणाचे आहे मेहंदीचे हात? मेहंदीचे हात. मी प्रश्न विचारण्याच्या आधी त्या ताई आमच्या नाही लावली हाताला मेहंदी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माझा प्रश्न पण कंप्लीट होत नव्हता. आर्याला लागला महिना 8. आर्याला लागला महिना 8. कोणाच्या साडीला आहे गोल्डन काठ? या आहे त्यांच्या साडीला अबोली फिकट साडी आहे पण काठ गोल्डन नक्की आहे साडीला. लाईट कलर का होईना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मॅडमसाठी. आर्याला लागला महिना 9. आर्याला लागला महिना 9. कोणाच्या पर्स मध्ये आहे खाऊ? आम्हाला देणार का? चॉकलेट बिकलेट चालणार नाही मॅडम. या जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आर्याला लागला महिना 10. आर्याला लागला महिना 10. कोणाच्या हातात बांगड्या आहेत 10? मोजा पटापट. एका हातात 10 किंवा 2 हातात मिळून 10. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आम्हाला देणार आहे ना? भूक लागली आहे जाम. आर्याला लागला महिना 11. आर्याला लागला महिना 11. कोणाला आवडतो खाकरा? या मागच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मागे पुढे मध्ये सगळीकडे दिसतंय मला इथून. त्यामुळे काही टेन्शन नाही. आर्याला लागला महिना 12. झालं आपलं बाळ 1 वर्षाचं. 1 वर्षाचा कार्यक्रम आपला फिक्स आहे बरं का. पण ते करा ना. कुठे राहता तुम्ही? मुंबईला जायचंय आम्हाला 1 वर्ष
आपली आर्या या खेळातून झाली 1 वर्षाची. एक छोटीशी गंमत असते. आर्याला लागला महिना 12, कोणाच्या पायाला बांधलेला आहे काळा दोरा. परत परत कसं बक्षीस देणार तुम्हाला? या जोरदार टाळ्या वाजवले. आता ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालंय त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवले. धन्यवाद. कार्यक्रम थोडासा राहिलेला आहे. भाग्यवान आहे असं समजते. आणि
पुढे जा